आला दिवस रडत रडत ढकलायचा की हसत हसत साजरा करायचा हे आपल्याच हातात असतं. चला तर मग हातातला रिमोट बाजूला ठेवत आजचा दिवस हास्यमय करण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, आता पहिल्या धारेच्या विनोदाची अस्सल देशी गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि आजची आपली खास पाहुणी, अर्थात रंगभूमीवरील आणि मालिकांमधील वेगवेगळ्या भूमिकांमधून आपली आवडती झालेली अभिनेत्री योगिनी चौक. खरं सांगते, तुला बरं वाटलं ग. लय दिवसांनी पाहिलं तुला, खरंय बरं वाटलं. नाही तर काय ते व्हिडिओ कॉल मध्ये काही गंमत नाही बरं. माणसाला कसं असं समोरून बघितलं की बरं वाटलं. असा हात लावता येतो, हात लावला की मग माया वाटती. पण तू इतक्या वेळा मला हात लावते, मला काय नाही माया वाटत. काय तुमचं काय तुम्ही भाऊजी? काहीतरी असं आहे, बघितलं का? नाही करत आहे तुमचं. पण आता एवढ्या लांबून गावावरनं शहरात एकटीने यायचं म्हणजे काय सोपं आहे का? आता यांनी आणलं तर येणार ना. अगं दोघं बी भाऊ तसलेच आहे. आता? हे पण एकदा घरात बसले की घरातच बसले. हे काय? मला कुठं बाहेर बी नेत नाही, ते विचार त्यांना. काही सांगशील? हा. मागच्या वेळेला तुला तिकडे बीचवर नव्हतं नेलं? कधी माग वर्ष झालं त्याला माग म्हण. तुला सांगते भाऊजी बर का, 5च्या ठोक्याला गेलो आणि 7ला घरी परत. वस्तीला राहायचं होतं तिथं. घरी येऊन बर का पिठलं भात खाल्लं मी. आणि पॅटीस दिलं होतं ते ते? गेलं कुठच्या कुठं पॅटीस ये खाल्लं म्हणून. इस- ओ बाप. कुठं मोकळं करत होतो गाडीत ना आलो ए, इकडे कुठं बायकांमध्ये बसले? इकडे इकडे इकडे. बरं का भाऊजी, ओ भाऊजी फिराय घेऊन जात जा माया जावला. हा ताई ते बोलायचं होतं. मी काय म्हणते, जेवून घेऊ पहिले. हा काय हो, वाढू का जेवायला? मला तर भूक कावाचीच लागली, पण तुझ्या समोर कोणाची बोलायची भिसा? का बसा. उगा काय वाटेल माझ्या जावला, नवऱ्याला ढाकात घेतलंय बाई. तुला सांगतो योगिनी, तू आज आलीस ना म्हणून मी इथं खुर्चीत बसलोय, नाही तर तिथं दाराच्या मागे बसलेलो. अहो काय जिभेला हाड काय खाल्लंय भाऊजी तुमचं? हा उगा चला ताई, आपलं. चला मी येते मदत. अगं नको राहू दे बाई, घरीदारी कशाला काम करती. बस मी आणते. आता एकटीने करलं का काय समज? चला मी येते. अगं राहू दे बाई. नाही नाही असं कसं? राहू दे. अगं तू जायचं शेताच बसायचा, अजिबात हालायचं नाही सांगून ठेवते. हा जरा बी हले ना तर तंगड तोडून हातात देईन. अगं मी कुठं काय तवा दिसती एवढीशी, पण आवाजात कसला जरब आहे रे तिच्या. मी ऐकतोय वय. ए, ऐकतोय की मी. ऐकतोय की तवा. काय म्हणतो ना मग? ऐकतोय की मी. इंदे ए योगिनी. आले आले, लक्ष आहे माझं. मग बाकी रोहित्या कसं काय चाललंय? बघितलं ना? हे असं चालायचं, घरोघरी मातीच्या चुली. पण आज तुझ्या वहिनीनं तुझ्यासाठी मटान केलंय, मटान. काय सांगतोय? आता मटणाचे पैसे देतोय. सॉरी, मला मटणाचे पैसे अरे देतोय. नाही दाद्या, फोन आलाय. कुठं कोणाचा फोन आलाय? बॉसचा फोन आलाय. बॉस तर वाजला नाही त्यो. आतल्यात गुरगुरलं ती. गुरगुरणारा फोन घेतलायस? असलं की मी. बरं बोल, इथलं बोल, माझ्या समोर बोल अरे की. बाबा, कॉन्फिडेन्शियल बोलणं असते ते ऑफिसचं, तुला नाही काय? दादा समोर कसलं कॉन्फिडन्स? तुम्ही घ्या जेवण. हे पण लगेच ये. एका मिनिटात आलो मी. इकडनं दरवाजा अरे आलो लगेच आलो. लवकर ये रे. अहो ताई, काय गरज होती एवढं सगळं वशाट आणि बिशाट समजा करायची? मग करायला नको होय. इतक्या वर्षाने तुम्ही आलात. हे कुठेत? अगं त्याच्या बॉसचा फोन आला, तिकडे बाहेर बोलायला गेलाय तो. अरे माझ्या कर्म, कंचा बास आणि कुठला बास दादा? 5 वर्ष झाली ना हो नोकरी सोडून. मग? आणि त्याच फोन माझ्या पर्स मध्ये ठेवलाय. त्यांचा फोन आला, काय मेलं गेला प्यायला. अगं नाही बाई, प्यायला काय नाही. करावं कर्म? दुसऱ्याच्या घरात राडा घातला या माणसानं. हे तर ये, तू ना उगाच खाऊ नको. काय पेत नाही तू, ये इकडं उगाच. अहो नाही, मी सांगते, मला माहिती करून गेला तो प्यायला. इथंच गेले ते आंबोड्याला. मग ते बघ आलं आहे का? मग
वाटताडा वहिनी चाट वाडा घ्यावं बघा बघा वाटतडा बोलला की नाही हा. वाटतडा बोलला की नाही सरकली ना याची जीभ मी म्हणत होते ना ताई हा पितोय काय करावं या आरसी जो. दुसऱ्याच्या घरामध्ये तमाशा करतो वगैरे तू अहो, मी याला हॉस्पिटलला मारलं. नेलं नाही भाऊजी आता आहे ना नाही काय हो? महिना नाही झाला हॉस्पिटलला जाऊन आणि आता अजून मरणाच्या दारात जातोय आता परत आला आणि परत चाललाय मी काय करू या माणसाचं मला तू मरण मेल्या मरण एकदाचा मला मी मरून टाक एकदाचं. हे याला हे असं नाही बोल काय समजावा ना भावाला हा? अरे ए भावड्या अरे कशा पाय पितोयस एवढी कोण पिलंय आपण नाही बाबा आपण नाही पित घ्या बरं माझी शपथ घे हा? घ्या शपथ घ्या घे हा. हा? अगं नाही पिलं मी तरी कसं सुपर सारखी झालं कशी सुपर घ्यायची हो एवढा वास येतोय घरभर दरवळ्यात सुटलाय वासाचा आणि म्हणतं नाही प्यायलं काय वास येतोय तेव्हा आव- वास येतोय ही ज्या नाकात तो जुनाच वास बसलाय अजून वास येतोय म्हणती काय ते दादा वास येतोय रे बघ बरं वास येतोय का अरे वडतोयस कुठं सोड की बाहेर तुझा वास मला घेऊ दे माझा वास कुठं घेतोय नाही हा असं कर. हा, करा भाऊजी असं कर. हा, करा असं करू हा. हा, करा बाया. बघितलं का नाही म्हणला देव नाही म्हणला अरे खूपच वास आलाय रे अरे नाही पिल वहिनी नाही पिल मी भाऊजी तू आला हो वास मग मला सांग वहिनी मी दारू पिलो तू माझ्याकडे बाटली बिटली काहीतरी असते की नाही हाय का बाबा बघा हो, हाय का असणार बाटली नक्की बघ. असणार आहे ऐक. हाय का हाय का बघा, खिशात हालत घात हाय का नाही नाही बाटली नाही नाहीच बाटली जर काही नाही चोर कधी चोरी केलेला माल सोबत घेऊन फिरतोय वय ए, नाही, नाही. या बघा उगा काय ए रायत्या बस इथं बस अरे कशा पाय पितोस तू कशा पाय पितोयस हा काय मिळतं तुला पिऊन अहो. अरे दारूमुळं liver अहो खराब- आता राहू द्या नंतर समजाव पहिले जीवन घ्या जीवन हा? घ्या. अहो, मी काय म्हणते हा? जा पहिले हात धुवून घ्या अहो भाऊजी जा चूळ भरून घ्या हाय का तो वहिनी पिलो नाही तर चुळ मारा म्हणतो. सांगितलं वहिनीनं तर जाऊ तिथंच लावून वहिनी सांगतो मला. काय बाया जाऊ तिथं मला. नुसता वास सुटलाय तू पण काय ग हा? काय माग लागती नवऱ्याच्या जास्त कटकट करू नये हा बघ रातच्याला कुशीत घ्यावं आणि मग समजावं अगं नाही ताई कटकट नाही करत मी पण हा कुठून बाटली काढते आणि कुठून बाटली आणतं काय कळना झालंय मला तुझं चुकतं हे चल, ना. हे माझं ताट कर, हा, चल. चला वाढते या हे कुठेत हा कैसा ए अरे आत राहिला का ए आओ. अहो त्याला कशाला एकट्याला सोडलं भाऊजी मी त्याला कधी रातच्याला साधी कूस सुद्धा बदलू देत नाही आणि मी कधी कूस बदलली ना तर तेवढ्या वेळा ते घोट मारता येते बेण अगं बाया जा बघ बघ नाहीतर काय काय ते तुम्हाला गेलं बी कुठे कळत राहिलं नाही? काय माहिती आपण तिला आवर ना तू तुम्हाला काही कळतं का किती बोल कशात सोडून आला? अरे बोलते किती पण ती. येड्याचं बाजार. एवढं बोलतात वय चला ए, ए, ए. बसा. बस. अरे वाढ जेवायला वाढ की माग जेवायला आता काय कालचं खाताय ओ, बहीण कशी बोलते ए, हो, भाऊजी. कालच खातो बघून ऊन. वाळा आहो. कालच असा बस. काय ग? वहिनी तुम्ही का मला कालच खायला घालणार आहे होय? हे बघा मी खाय घालणार आहे होय कालचं खायला हा. काय बी म्हण आजचं जरा रे दात नाही हा डोसा आता डोसा लगा वहिनी डोसा केलाय होय? डोसा नाही केला भाऊजी हे बघा तुम्हाला आवडतं ना हे बघा मटणाचं कालवण केलंय हा. हे बघा मटणाचं कालवण एक नंबर वहिनीच्या हातचं कालवण म्हणजे हा. हिला काय करायचं तेव्हा? आणि या घ्या वहिनी एक नंबर कालवण करते बरं हे का? बघा भाकरी खावा भाकरी अं. खावा बाई वहिनी बस किती अहो, या घ्या तुम्ही वरण वाढून घ्या वरण दे बा. हा, तुम्हाला डाळ केले तुम्ही नाही जेवतोय मी राहू माझं राहू द्या तुम्ही जाव बरं जा आपण जेवता का मग हा जाऊ हा? हा. पुंडलिक ए, राहू द्या त्या
परिस्थितीत नाही आहे आपण आता बघतोय सगळं बघतोय तू हा जेवायला घे ओ मला खरं खरं सांगा आता खरं खरं सांगा तुम्ही खरंच आता आज जाऊन पिऊन आलात ना सारखं सारखं पुन्हा पुन्हा इथं अरे नाही पिलो दादा तुझी शपथ नाही पिलो मी घ्या तुमच्या दादाची खोटी शपथ घ्या आणि मारून टाका त्याला हिला मी करा इथवा बाई काय बोलती नाही बाई ताई मी काय बोलते ना माझं मलाच कळलं झालंय ती कुठे गेली बाटली कुठे गावात नाही ना मला त्यामुळे काही सुचतच नाहीये. कुठे गेली ती बाटली आता खाली गेली का त्याचं खाली बॅगेत गेली? बघ जरा हा, तो शोधायलाच पाहिजे ती हुडकूनच काढायला राजा, बाटली बघितलं का असं आहे असं सारखं संशय घेते माझ्या सटवी अरे संशय घेणार भसा भस वास येतोय काय पण लागा दारू पिलोय का तरी मी कशाला एवढी दारू पितोयस अरे त्यानं लिव्हर खराब होतोय पैसे वाया जात आहेत ते जे काही तुझं पैसे आहेत ते साठवून साठवून पोरांचं शिक्षण करशील त्यांना चांगला कपडा लत्ता देशील बायकोला दागदागिना करशील कशाला पितोयस दारू दाद्या संडासाच्या खिडकीवर तुझी बाटली होती होय तुझी बाटली होती दिसली वय रे तुला मग काचची बाटली कचकन नसर जाते माझी त्याच्यावर अरे पण हिची नजर तिथं पडली तर मला कचकवून टाकेल तिथं आलो आलो बा- अरे थांब की आलो, आलो. अरे अरे दादा अरे संपवली मी ती अरे अरे येडा बोल काय बोलायचं लगा बेकार नाही तिला कोण अगं हे बघ गावली का बाटली तुला ये इथं उगाच तुझं पण आहे ना मला काही कळत नाही ये इकडं गावली का बाटली अगं. काय का बाटली कुठं गावली का? नाही तर अरे ते दाद्या गावातच नाही दाद्या गं, ताई. अरे मी तू एकटा जीवतो तिकडं काय करतोय अरे मी ते- तिकडं मी जीवतोय मीठ एकटा जीवा लावलोय मला मीठ जरा कमी पडलं होतं कशात? वरणात मीठ मीठ डाळीत होय? मीठ मीठ बघायला गेलो होतो हो हो बसा हो तुम्ही बसा जेवायला चला घ्या अय, माझा गालास आहे आहे का आता बाया अरे. गालास कुठं बा द्या इकडे ए, नाही वहिनी ती अहो. माझा आहे ती अहो, असं काय करताय? आ, म्हणजे आम्ही त्याच्यात सगळं असं करायचं डाळ तुम्ही पेणार होय आता बाया हो. नाही, नाही. हे बघा माझं आहे का हे बघा हो भाऊ हा, ऐका हा, हे काय? बघा तुम्हाला नको. त्या- इकडं नाही, नाही. तुम्हाला वशाट आवडतं का नाही शाकाहारी माणूस आहे मी. अहो ऐका ही डाळ मला केली तुम्ही वशाट खा की गे बस वहिनी बघ आता तुम्ही खावा की मटण बिटण ए हाडक्या ऐका. हाडकं बिडकं खा की वहिनी हो की वहिनी खा की तुम्ही बरं मला प्यायची राहू द्या ऐका तुम्ही प्या बरं डाळ प्या हा, मी प्या. हा, प्यायची. प्या हे काय करताय वो हे काय? केस कळलं होतं त्याच्यात केस होतं वय कळलं की मी हे काय पाळलं. हा बरं प्या वाटीत द्या जरा. हळू. अहो, वाटी घ्या भाकर अहो, सोबत टाके अहो, हे असं लगा 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 हे म्हणी अहो, हे उडी. एवढी? वहिनी मुस्की बघ डाळू मुस्ती आवडली का हा सावकाश, कुस करून खावा भाकरी दो भाकर कुस करून कुस करा की डाळ खात नाही ती डाळ नुसती पेते ती शरीरासाठी डॉक्टर म्हटलं की मला हा. डाळ पेस जा बाबा तू होय. मटण बिटण खाऊ नको त्यात पोटरी नसतं ती पोटरी नसते. मोठा डॉक्टरचा ऐकतोय पोट्रेन म्हणे पोटरी नसते द्यावा इकडं एक- ए हाव रे अग- गमच की माकडा माझी डाळ पेतीस होय जंगडा गोष्या ए, चल द्या इकडं एक बघू दे द्यावा इकडं मी डाळ पेणार एक अहो, जा. सांगते ना दे एवढ्या वाटीत काढून देते मी तुम्हाला थोडी. तुम्हाला असं पितात या घे. ये. यात दारू आहे अगं म्या नाही टाकली यात दारू आईच्या म्या नाही आहे टाकली एक तावी म्या नाही टाकली एक मिनिट थांब बघा हो हो काय हो
हा दारू याच्यात. तुम्ही दारू ओतली होती. दारू ओतली त्याच्यात. हुडक बाटली इथंच आहे. हुडक हुडक इथंच असणार ना? हो, उठा तुम्ही उठा. उठा. मला जरा शब्द बाटली नाही, असं खाली बघ, मध्ये ठेवले असेल. उठा, भाऊजी, उठा. तुम्ही बी उठा. अहो, नाही बघ. बघू दे आम्हाला. नाही, हे बघ हे बघ मी हात इकडे टाकतेस. किस्सा आहे त्याच्यात बी नाही हे बघ मी इकडे किस्सा आहे. अहो बाटली टाक. अहो ही नाही, नाही, नाहीच नाही, बाटली तर असणार. कशाला मी तुम्हाला स्वतः नाही नाही आता इथं असणार आहे इथंच आहे. हे कसली आहे दाद्या हा वाईच पिलोय बरं कमी काय एकट्यानेच प्यायलास रे. तुला पाहिजे होय कुठे बाटली? एक- तुझ्या गँगल्यात कशा? ते नसतं होय ते पांढरं ते 2 बोकाचं असतं त्यात ना असं 2 बोकात पाया घालतो आपण आणि ती नाडीनं असं वाक मारायची लेंगा लेंगा म्हणतात त्याला लेंगा. तुझ्याच गँगल्यात आहे माझ्या लेंग्यात ठेवलीस आणि तिच्या हाती गावलं ना तर मला इकून टाकील ती. 1 मिनिट माझ्या लेंग्यात दारूची बाटली ठेवली. हे बघ जरा इथं ये. यांच्या सतरंजी खाली बघू जरा हे बघा बाटली सापडली. हाय का आता बाटली सापडली. तुमच्याकडे कशी आली बाटली माझ्या लेंग्यात होती. तुमच्या लेंग्यात मला नाही कशी माहिती ह्याने काहीतरी केलंय. हा, भाऊजी. मी होय तवा काय? ह्यानंच पाजली मला आणि बाटली तिथे ए, ठेवली. ए, माझं नाव घेतोयस होय? काय म्हणा माणसाला तरी मगापासून वेगळं वागताय तुम्ही काय वेगळं वागतोय मी? काही काही- तुम्हाला माहितीये का संडासीच्या खिडकी वाटलाय संडासाची खिडकी नाही. मगापासून वेगळं वागताय की नाही पिली की नाही दारू अरे कुठलाही वेगळा मी तर नॉर्मलच बोलतोय ना. शब्द चुकतायत तुमचे ते तर असे बी चुकतात त्याला ह्या काय? बघा गप्पा. खिडकीत दारू. खिडकीत ना, मी- पहिलं मी मोरीत नाही, दारू. अगं- पहिलं मोरीत दारू. अगं- मोरीत दारू. अगं- मोरीत दारू. अगं- पडले. अगं- या ना इकडं. डॉक्टरांनी आलं. काय लागा लय भारी परफॉर्म केलं लागा तुम्ही. क्या बात मस्त तुफान सही. सावत्या दिस इज फॉर यू. आज खूप गावाकडचे शब्द ऐकून मी इन्स्पायर झाले. काटाकेर परफॉर्मन्स होता. फार मजा आली, फारच मजा आली. पॅडीदा तुला एखादी गोष्ट जेव्हा सापडते ना तेव्हा अशी सापडते की ज्याचं नाव ते. 2 रिॲक्शन्स मी कधीच नाही विसरू शकणार आयुष्यात. एक तर ती हो ही दारूच आहे आणि तुला हे जे काय मिळालं ब्रिलियंट, फारच मस्त. विशाखे मी नाही दारू टाकली तेव्हा म्हणजे पडायचे बाकी होतो चेअरवरून. फार मस्त कॅरेक्टरायझेशन होतं आणि तुम्ही छोट्या छोट्या जागा इतक्या सुंदर भरता आणि ती नक्षी इतकी सुंदर बनवता. योगिनी तुझं या मंचावर खूप 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 स्वागत. अत्यंत गोड दिसतेस आणि तसाच गोड परफॉर्मन्स होता तुझा प्रेझेन्स खूप छान होता. फार मजा आली, आम्ही खूप हसलो. एक शेवटची छोटी गोष्ट सांगते सावते. लगा लगा अख्ख्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या भारताला कळेल याची मी तुला खात्री देते. ज्या पद्धतीने तू पुढे चाललायस फार मस्त. खूप प्रेम आणि खूप शुभेच्छा मित्रा. योगिनी आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी होऊन इथे परफॉर्म करून कसं वाटतंय मैत्रिणी? खरं तर हास्यजत्रा हे एक सुंदर चित्र आहे आणि ऑलरेडी ते एक सुंदर फ्रेम केलेलं चित्र आहे. त्याच्यामध्ये एका नवीन कलाकाराला येऊन त्यात एक ठिपका लावण्याची संधी हे सर आपल्याला या मंचावर देतात. इतक्या मोठ्या मंचावर म्हणजे खरंच त्यांचं मन किती मोठं आहे आणि ते आपल्याला या सगळ्या मोठ्या सिनियर कलाकारांकडून शिकायला मिळतं. हेही आपल्याला ती संधी देतात. खरोखर म्हणजे त्यासाठी मी सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांचे खूप आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू योगिनी, थँक्यू. मंडळी मुलगी बघण्याचा कार्यक्रम नेहमीच होतो पण आज इथे होणार आहे मुलगा बघण्याचा कार्यक्रम. हे काय माझा इंटिरियरला हात कशाला लावतेस तू? घरातला कचरा जरा बाहेर काढावा. गप्प बसा, शहाणपणा करू नकोस. आधी इंटिरियर जागच्या जागी ठेव. दार ठेव तिकडे, ठेव ते. सेफ्टी डोअर लावले तरी उचलतेस कसं तू? हो तिकडे, हो तिकडे.
प्लीज ना मला प्लीज आज त्रास देऊ नकोस ग मला. मी आज खूप आनंदात आहे ग. मला खूप आनंद झालाय. नाही सकाळ तर न बघते मी लयच आनंदी लयच खुश दिसताय तुम्ही. हो हो. कळी जणू लयच फुलल्या. आहा काय ते गालातल्या गालात हसणं. काय खुललाय हो चेहरा. मागच्या वेळी चिवड्यामध्ये जेव्हा भाजलेलं खोबरं सापडलं होतं तेव्हा असा चेहरा झालता बघा तुमचा. आ? कोण येणार कोण आहे तो. आज कोण आहे बया. सोललेला ताडगोळा कसा लाजला बघा. वीट घातलाय तरी हा पंच कसा घेतेस ग तू. आतून काय आहे मला माझं चांगलं माहिती आहे. हे बघ आज मला बघायला मुलगी येणार आहे. बया मुलगी का. हो मला लग्न करायचंय असं ठरवलंय मी. म्हणजे माझी इच्छा सुद्धा आहे तशी. आता कशा पायी 15 मिनिटांसाठी लगीन करताय. शहाणपणा करू नकोस तू. तुला काय वाटतं मी 15 मिनिटात जाणार आहे. अगं मला लग्न करायचंय कारण ना आयुष्याच्या संध्याकाळी सुखदुःख शेअर करायला मला कोणीतरी हवंय. चल रे. काय बोलताय काय बोलताय तू बघा. हे असलंय. आयुष्याच्या संध्याकाळी काय होत नसतंय. तुम्ही दुपारीच मारणार आहेत तो. नाही तर काय हित्ता घरात एका जागी बसून असं लेकण्यावर पूर्वी गचकल. बरं स्वतः गचकल मला बी गचकावाल एक दिवस खपवाल मला बी. ए दे निघ चल निघ जागा जा चल. तोंडावर पगार माझ्या जाते मग मी. तोंडावर पगार. काम बरा कोणता एक क्षणी पाहुणे येतील कळलं ना. डोकं खाऊ नको. आलेत. हा दारात पाहुणे वाजले. जा पाहुणे आले. आता तुम्ही बघा. नीट वाग बाई. मला आता कामाचं सांगू नका तुम्ही हा, बघा तिथं. माझ्या आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर मी आहे. हो हा, हा, बघा हा. काय होतंय तो. आमा नमस्कार. त्या गान पोपट सुमारिया चौगुलिया. हो मीच गाणं पोपट सुमारिया चौगुलिया. आमा त्या मी नाना बालीवाडा त्या मुलगी दाखवायचं होतं घ्यात का बघून. हो घेतो ना या 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 आमा, या. आत, आत, आमा, या. या. या ना बडा. घेता का बघून म्हणजे हा. घेता का बघून ते काय येडले आहे वाईट तवा. घेता का बघून निव्वळ अण्णा दिसतोय फक्त हातात पॉम पॉम नाही आहे गप्पा त्याच्या. बस ना जरा. गप्पा तिकडे. या, बसा बसा हा नमस्कार. मी गाणं पोपट. अरे बापरे यांचं काही लायटर वगैरे पडलाय का खाली का. खाली का बघतायत ह्या. काय होते. आम्हाला त्या लाजत असत तुम्हाला बघ. अरे बापरे लाजत्या मला बघून लाजले. अरे आमा. अरे बापरे बघितलं माझ्याकडे. अरे बापरे ओ माय गॉड. हा बाकी माझा पत्ता तुम्हाला मिळाला ना. काही त्रास नाही ना झाला. एकदम व्यवस्थित सगळे वाढतात तुम्हाला एकदम व्यवस्थित. अरे वा 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 वा. तसा मी ह्या अख्ख्या एरियात माझ्या आवाजामुळे माझ्या गायनामुळे प्रसिद्धच आहे. वय वय गल्लीतल्या प्रत्येक माणसाने किमान एक तरी चप्पल या घराच्या दिशेने फेकली आहे. शांतपणा करतेस का तू. अहो म्हणजे आपल्या घराला लई जणांचे पदस्पर्श लाभलेत असं म्हणायचं होतं मला. गप नाही ओव्हर ऍक्टिंग बंद कर ना जरा. पोहे केलेस ना. फोडणीचे पोहे केलेस ना. आणायला जा लवकर जा आणायला. आम्हा- सॉरी Problem आहे? नाही ते प्रॉब्लेम नाही. पोहे केलेले आहेत तुमच्यासाठी. ते आणायचे होते. होय चित्रबांना काय झालंय. काय हित्त माझ्या कांदा पोह्याचा कार्यक्रम आहे तो. तुमचा आहे ना व? हा? मग हे तुम्ही द्या. मी घेऊन जाऊ. तुम्ही द्या. हे पोहेत ना नीट असे द्या हंगरे का तुमरे का करून दे. हा, चला जा. अरे बापरे.
अहो झोपली हो ही झोपली डोळे उघडेच आहेत अहो झोपली आम्हा चित्रा ऐ. ए हे विलोभनीय आहे सगळं हे अरे बापरे अहो झोपू नका त्या- मी हे त्या- देतो काय झोपली कशी ही? ए, मामा होय. पडका कोण म्हणा त्या पडकोनू? हे. कॉलेज सेंटरला काम करतं रात्रीचं तर त्या सकाळी डोळे उघडे ठेवून झोपत अच्छा कॉलेज सेंटर काम कर हा. बरं 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 घ्या ना घ्या ना या माझी डॉटर अच्छा माझी डॉटर आहे म्हणजे आता नाहीये अरे बाबा अयो ना ना सॉरी नाही करायला नाही पाहिजे होतं माफ कर मी नाही चुकून केलं आम्हा ना या माझी डॉटर माय डॉटर अच्छा तुमची हा हा म्हणजे ही नाही. तुमची डॉटर आहे आम्हा माझ्या हित ना वट्टी पट्ट्यात नुसतं टोचायले कालपासून. डॉक्टर नाही रे डॉक्टर म्हणाले मागे आता. घे, घ्या सगळं. या त्या थोडं त्यांचं या झालं आपलं नाव चित्रा आई ग फार सुंदर नाव आहे तुमचं वा 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 अयो काय एखाद्या चित्रासारख्या दिसताय तुम्ही आम्हा व्हेरी स्वीट व्हॉइस Thank you. व्हेरी नाही तुम्ही घरात एकटेच असता नाही आम्ही तिघे असतो आम्हा मी अयो. माझा सूर आणि माझे स्वर चल शाना बन. शानाबन तूच बोललीस ना बया शानाबन तूच बोललीस ना आत्ता बया मागून पाहुण्यासमोर तुम्हाला असं कसं बोलेन मी मग काय बोललीस मी म्हणलं बया लय छान आहे बहीण बया बाबा असं म्हणले. शानाबन लय छान आहे बहीण बाबा जुळतंय का हे जुळतंय मला मला शिकवतेस तू निघ गा तुझी गरज नाही निघ तू या कोण असत हे ते काहीच ना कोणीच नसतं या माझ्या मध्ये बोलत असत तर या कोण असत हा, हे मोलकरी नाही ही मोलकरी कामवाली आहे. मोल करीना आम्हा पनी माणशी आम्हा पनी माणशी आम्हा पनी माणशी पाणी- पाणी आहे? पाणी आम्हा पनी माणशी अहो, हे एक मिनिट हो अहो, काय चाललंय तुमचं या मोल करीना असत हो या इथे कधीपासून काम करत काय नाही 12 वर्षापासून आहे ही. आम्हा 12 वर्ष अहो त्याचं काय एवढं होय. आम्हा एवढं वर्षापासून इथंच काम करत अरे मग काय झालं इकडे ये सेलिब्रिटी म्हणून काय जातेस का इकडे ये. बसा तुम्ही जागर बसा हिचं काय एवढं आपला बघल्याचा कार्यक्रम सुरू आहे ना आमच्याकडे मोलकरीने टिकत नसतं त्याच्यामुळे एकदम नाही, पण मोलकरीण फिक्स आहे झोपते उठवा हो तिला अहो तिला सांगा ना जरा मला तुम्हाला एवढं सांगायचं की मी एक कलाकार आहे आणि कलाकार हा जेव्हा वचन देतो ते आयुष्यभर पाळतो कलाकार हा मनस्वी असतो आणि हा जो मनस्वी कलाकार आहे कलाकार मनस्वी असल्यामुळे आपलं हे मन जे असतं अरे काय झालं आहे तुमचं? हा? काय चेष्टा लावली का? चेष्टा लावली हित ना? हळू हा? काय लावलं काय ते कांदेपोळीचा कार्यक्रम आहे का घरण्याचा कार्यक्रम आहे अरे, आणि तुम्ही दोघं कमी आहे त्या बाबाला बी बोलून हित्ता बसवा मध्ये झोपायला आणि झोपणाऱ्यांचे एक ऑर्केस्ट्रा चालू करा मग हो इथं. अगं हे झोपत्या म्हणून मला असं वाटतं झोपावस्था ह्यांना पण सांगा तुम्ही झोपू नका पडको कोण ना हा. ऐका ना आम्ही दोघे जरा वेगळे बसू का आम्हाला दोघांना ऐका ना वेगळे बसतो आम्ही आम्हाला बोलता येईल या- प्लीज या ते- खासगीत जरा थोडं बोलायचं बरं. या या पडको काम तिकडे जा तुम्ही या ना तुम्ही या साईडला या 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 ये. मला तुम्हाला हेच या लादी पोहोचे बरं
मला तुम्हाला हेच विचारायचं आहे. जास्तीची नाही 5. मला तुम्हाला हेच 500 आम्हा नंतर बोलत. हनीमूनला तुम्हाला कुठे जायला आवडेल? हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड? हिमाचल प्रदेश. अरे तुम्ही सुट्टी तर नाही घेणार ना? नाही सुट्टी नसते घेत मी. मला फक्त माझ्या महिन्याच्या 2 सुट्ट्या लागतात आणि मग त्याच्यानंतर गणपतीत आहे का नाही भरपगारीची सुट्टी लागते. उत्तराखंडला आपल्या पण ओळखीची त्याच्यावरती एक बरी सुट्टी देणार नाही. त्या काश्मीरला 5 आपल्या बरं ओळखी पगाराची आहेत. सुट्टी देणार नाही. विमानाने जर काश्मीर नाही, गेलो त्याच्यामध्ये थंडी मिंडीत नाही, आपण मला जास्त नाही. फक्त कसं आहे 2 लोक आहेत ना तर मग हिमाचल माझ्या- प्रदेशमध्ये आपण जर एक minute. नाही, नाही. अयो आपण- गेस्ट बिस्ट आले कटकट नाही या, नाही, करणार. मला दिवसाला काश्मीरला 3 हिमाचल guest प्रदेशमध्येच चालणार आपण नाही. गेलो. महिन्याला तर कसं आहे आपण जर नाही, हिमाचल 2-3 प्रदेश- guest दोन गोष्टीच्या वरती यार हनीमूनला. मला जायचं हनीमूनला. मला ठरवायचं ना माझं. आमचं ठरलं. काय सांगताय? आम्हाला मोलकरीन पसंत. आम्हाला पेड्या का सगळ्यांनी? त्याला मूव मिळत का? त्याला सगळ्यांनी पेड्या का? या पेड्या का? वा, वा, जोरदार टाळ्या. आम्हाला कांदा पोह्याचा कार्यक्रम फारच आवडला. कमाल. क्या बात, क्या बात. प्रसाद दा. वा वा, व्हेरी डिलिशियस, व्हेरी टेस्टी परफॉर्मन्स. म्हणजे तुम्ही त्या पोह्यांसारखेच आहात. म्हणजे हा परफॉर्मन्सच त्या पोह्यासारखा आहे. म्हणजे सम्या जी डिश बनवतो ना त्यात पोहे असतील तर पोहे तो असतोच. चेतना तू हिरव्या साडीत आहेस त्यामुळे तू आज कोथिंबिरीसारखी आहेस. आणि पृथ्वी तू पांढऱ्या लुंगीमध्ये किसलेल्या खोबऱ्यासारखा आहेस. आणि बिकॉज नमा तू पिवळी साडी नेसलीस म्हणून नाही, पण तू ऑलवेज लिंबू असते. लिंबाशिवाय पोह्याला टेस्टच नाही. फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली, वंडरफुल. क्या बात. मला एवढं म्हणायचं आहे, तू मगाशी जो उदाहरण दिलंस पोह्याचं, तर मला असं वाटतं की या सगळ्याच्या खालची जी पांढरी dish अग्नी आहे, अग्नी, तो म्हणजे सचिन मोठे वा, आणि वा, सचिन वा. गोस्वामी आहे. ते जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आमचा पदार्थांचं काही खरं नाही. Yes. आम्ही आपापल्या डब्यात बंद असतो. पण ते असतात म्हणून आमचे पोहे होतात. तर थँक्यू व्हेरी मच दोघांना. क्या बात, क्या बात. मस्त. मंडळी, एका 5 स्टार हॉटेलची मेजवानी एन्जॉय करायला गेल्या आहेत 3 मैत्रिणी. बघूया त्यांना या मेजवानीचा आनंद लुटता आलाय की नाही ते. मस्त झालं ना डिनर, एकदम भारी. हो यार, मी इकडे हे बसमधनं जायचं ना तेव्हा MSG इंटरनॅशनल कडे बघून असं वाटायचं कधीतरी आयुष्यात एकदा तरी या हॉटेलमध्ये जायला पाहिजे. फायनली इच्छा पूर्ण झाली. हे पण नेक्स्ट टाइम आपण डिनरला दुपारी येऊया. आता मला किती उशीर झालाय. हे म्हणे दुपारी करतात त्याला लंच म्हणतात आणि रात्री करतात त्याला डिनर म्हणतात. हो का? आता मला कळलं तुला इतक्या लेट प्रमोशन का मिळालं ते. असू दे असू दे. Excuse me, ma'am. I'm really sorry. Would you like to have some dessert? We have really nice churros and ice cream sandwich and sizzling brownie. Anything I can get for you, ma'am? ते आईस दॅट आईस्क्रीम सँडविच मीन्स 2 ब्रेड स्लाइस मध्ये आईस्क्रीम No, ma'am. स्प्रेडिंग चटणी आणि सॉस वगैरे. हे Yeah. जस्ट जोकिंग. Yeah, no इग्नोर. बट हे युअर फूड इज व्हेरी वॉसम. Ma'am, it's awesome. No. Actually, was delicious. And you know, the food taste slipping on tongue and wow. And मस्तच. Wow. Thank you so much, ma'am. But it's delicious. Yeah. आणि तुम्ही मराठीत बोला ना, मॅम. मी मराठीच आहे. बरं वाटलं का जरा? हो Yeah, ma'am. उगाचच आपण. कुठे राहिला तू? मी कल्याणची आहे, मॅम. Really, ma'am? That is so nice. So, anything else, ma'am? No. Bill. Bill. All right. थँक्यू. अगं ही कल्याणची आहे पण वाटत नाही ना. हो. कसलं भारी इंग्लिश बोलते रे. दोघींमध्ये लय डिफरन्स आहे. नाही,
बरं झाला तू ऑर्डर केलंस ते. तर त्या मेनू कार्ड मध्ये किती मोठी मोठी नाव होती, काय ऑर्डर करायचं इकडे कळलंच नसतं. ऍक्च्युली ना मला अशा क्लायमेटची सवय आहे. हो, सॅम आहे ना मला घेऊन जातो मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये, असं आनंद विहार, शेरे पंजाब, नाईट स्टार घेऊन जातो तो, दरवेळी घेऊन जातो. मज्जा आहे तुझी. हो. Excuse me, ma'am. Your check. बिल मला दे. बिल 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 मी भरणार. अगं आता दिवाळीतच माझं प्रमोशन झालंय, सो बिल मी भरणार. नाही या नाही, वनी दे, वनी माझ्याकडे दे, मी भरणार. अगं हे मागच्या महिन्यामध्ये माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती, मग मी देते ना बिल. अॅनिव्हर्सरीचं कौतुक कोणाला सांगतेस? मी ठरवलं असतं ना तर आता माझी 12वी अॅनिव्हर्सरी झाली असती. मी नाही स्वतःला कोणाच्या दावणीला बांधून घेत. आय एम अ फ्री फ्री बोर्ड. जाऊ दे ऐक, बिल मी देते. ऑर्डर सुद्धा मीच केली होती ना, आणि मागच्या आठवड्यात माझा बर्थडे झाला, सो पार्टी माझ्याकडनं आहे. बिल मी देणार आहे. That is so nice, ma'am. मॅम तुमचं हे फ्रेंडशिप आणि बॉन्ड बघून मला खूप छान वाटलं. इट्स रिअली नाईस मॅम. बिल पटकन पे कराल का? अरे बापरे, रिझनेबल आहे. अय्या रिझनेबल आहे का? थांब मग थोडेसे मी पण देते. ए रिझनेबल कमी आहेत, कमी 800 आहेत. मॅडम एक सांगू का, इकडे या ना. येस मॅम. एवढं मोठं हॉटेल आहे, एवढ्या छान छान डिश आहेत, म्हणजे असं छान वातावरण आहे. तुम्ही जरा महागात ठेवायचं ना, लोक देतील पैसे. आय विल सजेस्ट दॅट. थँक्यू सो मच. हे बिल 800 म्हणजे काय? हे घ्या. थँक्यू सो मच. काय झालं? अगं त्यांना टीप दे ना. वेटर असू दे नाही तर वेटरेस, टीप दे. टिप. तुझं इंग्लिश चांगलं आहे म्हणून ना. थँक्यू सो मच मॅम, यू सो Yes, जनरस. खुश झाली. बट मॅम हे जे काही तुम्ही मला दिलंय ना, हा. ती अख्खी टिपच आहे. ऍक्च्युअल बिल तुम्ही पे केलाच नाही अजून. आजी काय करते, दिलं ना 800 बिल आणि 100 टिप दिली. आणि काय हवं तुला? मॅम तुमचं बिल 800 रुपये नाही, $800 झालंय मॅम. $800 म्हणजे रुपीजमध्ये 60,800 मॅम. 60,800 ओनली. काय? 60,800. 60,800. हे चिटिंग आहे. सॉरी मॅम. चिटिंग करताय तुम्ही. ते मग अशी हे दिलं ना मेनू कार्ड, त्याच्यामध्ये ते रुपीज मध्ये होतं, मग आता बिल मागताना कसं काय डॉलरमध्ये मागता? 1 सेकंड मॅम, जस्ट होल्ड ऑन. तुम्ही मेन्यू कार्ड नीट वाचला नसेल. सी इथे सगळे डॉलर्सचे प्राइसेस आहेत आणि इथे INR मध्ये पण लिहिलेलं आहे मॅम. तुम्ही वाचलं नाही का? शिवा तू INR वाचलं नाही? मी INR-ला NRI वाचलं. सॉरी. मला वाटलं 5 स्टार हॉटेल आहे, NRI लोकांसाठी वेगळे असतील, इंडियन लोकांसाठी वेगळे असतील. मंदास का तू? सॉरी, डोक्यावर पडलीस काय? माझी चूक झाली. अगं पण हे केवढे माझी चूक झाली. आय एम सो सॉरी. ऐक ना, हे बघ, मी सॅम बरोबर जायचं ना तेव्हा फक्त ऑर्डर द्यायचे, रेट बघायचेच नाही. बॉयफ्रेंड बरोबर कोणी रेट बघतं का? नाही ना. पण आता बघायचं होतं ना, ही ना अशीच आहे. तू ऑर्डर केलं, तू बिल भरायचं, आम्ही नाही भरणार. बरं असं मी जॉबला जात नाही, जॉबला वनी जाते ना, आणि तिला तर प्रमोशन मिळालंय. वनी तू दे ना पैसे, मगाशी पुढे पुढे करत होती ना पैसे द्यायला, आता दे. तुझी अॅनिव्हर्सरी होती ना, तू दे ना. हे अॅनिव्हर्सरी काय एवढं मोठं आहे काय? 60,800चं मी बिल देऊ? अगं याच्या निम्म्यामध्ये माझं लग्न आणि हनीमून सगळं झालं होतं. अरे यार शिवा तू त्या सॅमला कॉल कर ना, त्याला सांग आता दे, आपण हळूहळू वर्षभराने देऊन टाकू ना त्याचे. मी मागच्या आठवड्यात ब्रेकअप केलं. अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? आता करत होती Sorry. बरोबर गरजेला ब्रेकअप करते. बोल ना. सध्या कोणी नवीन आहे काय? रसिका ऐक ना, तुझ्या नवऱ्याला फोन करून बघ ना काय होतंय का. नाही प्लीज 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 2 मिनिट प्लीज प्लीज. माझा नवरा लय कंजूस आहे ग. पैसे वाचवायचे म्हणून आम्ही रजिस्टर मॅरेज केलं, तर म्हणत होता आपल्या मागे जे कपल होतं त्यांचे हार घ्यायला पाहिजे होते, 400 रुपये वाचले असते.
हनीमूनला जाताना ते हार घेऊन गेलो होतो. हनीमूनच्या रात्री बेडवर त्यातलीच फुलं काढून त्याच पाकळ्या नाही आता पैसे भरले ना 60 लाख भरल्यासारखं आयुष्यभर ऐकूया. मला नाही जमणार खरंच नाही यार. खूप प्रॉब्लेम होतील घरी. नको खरंच नको. मॅम तुम्ही काहीतरी तुम्ही एक काम करा ना, TTMM करा. तुझं तू माझं मी. कॉन्ट्रीब्यूट करा ना. मी मगाशी 800 दिले, बाकीचं तुम्ही बघा. 60,800चं बिल झालंय. तुझ्या 800 रुपयात ना कॉन्ट्रीचं पण येत नाही शिवाली. हो ना, आपण का प्यायला बसलोय का की ज्यांनी चकना खाल्लाय त्यांनी पिणाऱ्यांपेक्षा कमी पैसे भरायचे. हे बघ, तुला खायचंच काढायचं असेल ना तर मी एक रोटी खाल्ली आणि थोडीशी भाजी खाल्ली आहे, सो मी त्याचे पैसे द्यायला तयार आहे. तू 2 बटर रोट्या खाल्ल्यास आणि तू ढेकभर बिर्याणी सुद्धा खाल्लीस तर तू जास्त पैसे दे. ठीक आहे, मग तुम्ही जे कॉकटेल काय मॉकटेल प्यायलात ना त्याच्यामधून माझे पैसे मायनस करा. मी तर प्यायलाच नाही, तुम्ही दोघे प्यायलात. मग तसं बघायला गेलं तर मग ते पनीर सिझलरचे मी पैसेच देणार नाही. मला तरी एकच तुकडा ठेवला होता तुम्ही. आणि मिनरल वॉटरची बॉटल कोणी मागवली? हा. घरी तर नळाचं पाणी पिते आणि ते पण नवऱ्याच्या बन्यांमधून, फाटलेल्या बन्यांमधून बोलायची गरज आहे. आता काय आपण काय एकमेकांचं खाणं काढणार आहे का? सॉरी मॅम यू हॅव टू मेक सम अरेंजमेंट मॅम. मला काही चालेल, मला काही माझे अमेरिकन डायमंडचे इयरिंग्स आहेत. नवऱ्याने पहिल्या पाडव्याला दिले होते. 15,000चे तरी असतील. हे ठेवा तुम्हाला. मॅम व्हॉट विल आय डू? मी काय करणार आहे याचं? म्हणजे ही माझी या पहिल्या सॅलरीमधून घेतलेली 5 ग्रॅमची अंगठी आहे. 20,000पेक्षा जास्त भरेल, कमी नाही. ही घ्या. आणि हे सगळं बँटेक्स आहे, हे खोटं आहे सगळं. सॅमने दिलं होतं. कितीचं आहे माहित नाही पण ठेवा. मॅम ॲक्च्युली दिस इज नॉट अलाउड. हे आम्ही नाही ठेवू शकत. तुम्ही हे तुमच्याकडेच ठेवा आणि तुम्ही करू शकता. तुम्ही तिघींपैकी कोणीतरी एक इकडेच थांबा आणि बाकीच्यांनी मॅनेज करा आणि पैसे घेऊन या. ओके मॅम? दॅट इज समथिंग यू कॅन डू. ओके वनी तू थांब. मी का? प्लीज तू थांब. आम्ही ह्याचं काहीतरी बघतो, घाण वगैरे ठेवतो, पैसे आणतो. मी एकटी का थांबणार? घाण ठेवायला दुकानं बंद झाली असतील, रात्र आहे ना. सकाळी उघडतील ना. मग मी सकाळपर्यंत एकटी थांबू इथे? नाही आम्ही येतो ना. आम्ही पटकन येतो. आणि नको काळजी करू. हे पण नवरा टोमणे मारेल पण काहीतरी मदत करेल. मी फोन करून बघते त्याला. हो, आणि मी ना 2-3 तासात सॅम पटतो का बघते. रात्रीचं जरा भारी जाईल पण ठीक आहे, मी वा वा वा, किती क्यूट परफॉर्मन्स होता. अतिशय रिलेटेबल. मस्त. गर्ल्स सही. खूप गोड परफॉर्मन्स होता. तुमची तारांबळ झाली पण आम्हाला त्याची खूप मजा आली. आणि हा कट्टा छान जमला होता. कट्ट्यावरच्या मैत्रिणीही खूप भावल्या. मस्त झाला परफॉर्मन्स. आम्ही खूप एन्जॉय केला. प्रसादा वा, मजा आली. एका गोष्टीचा खूप आनंद होतोय आणि झालाय की MH जे आता रिजनल राहिलेलं नाही ते इंटरनॅशनल झालं आहे. ए बा. आणि तमाम महाराष्ट्राला एक सूचना की बाहेरून दिसणाऱ्या ग्लॅमरला भुलून MH मध्ये येण्याचा विचार करू नका. इथे सगळं खूप महाग आहे. वा 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 दादा. फार छान बॉन्डिंग होतं 3 मैत्रिणींमध्ये. आणि संजना, तुझं पण खूप उत्तम ऑब्झर्वेशन होतं. अशा प्रकारच्या हॉटेल्समधले जे वेटर्स आहेत, वेट्रेसेस आहेत, ते कशा वागतात, कशा पद्धतीने बोलतात, खूप छान प्रेझेंट केलंस. मजा आली. वा वा. Keep it up, girls. Thank you so much. तर मंडळी, याच बरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका. दर बुधवार ते शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.